रवळनातनंच आपल्या सामाजिक बांधिलकीचा दिल्लीत झाला गौरव. माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत संस्थापक अध्यक्ष एम.एल. चौगुले यांचा सन्मान. केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांची उपस्थिती. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन अंतर्गत चांगुलपणाची चळवळ या माध्यमातून दिल्ली इथं तिसरं अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीनं विविध उपक्रम राबवून जपलेल्या सामाजिक बांधिलकीची दखल घेण्यात आली. याबद्दल संस्थापक अध्यक्ष एम.एल. चौगुले यांचा, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सहसचिव अनंत पाटील, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन लोकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. रवळनाथ संस्थेनं महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यात निवारा चळवळीबरोबर सामाजिक बांधिलकी जपली आहे. या माध्यमातून चांगुलपणाच्या चळवळीचा वारसा जपलाय. रवळनाथनं आपत्कालीन मदत, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, शैक्षणिक दत्तक उपक्रम योजना, जळीतग्रस्त पूरग्रस्तांना आर्थिक सहाय्य, स्त्री विकासाचे उपक्रम, आरोग्य शिबिरं, स्वच्छता, वृक्षारोपण आणि संवर्धन मोहीम, ऊसतोड कामगार आणि निर्वासितांना दिवाळी फराळ आणि महिलांना साडीचोळी भेट असे विविध उपक्रम राबवले आहेत. त्याची नोंद घेत हा सन्मान केल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. या कार्यक्रमाला रवळनाथचे संचालक प्राध्यापक दत्ता पाटील, महेश मजती उपस्थित होते. या अधिवेशनासाठी देशभरातून निवडक 200 प्रतिनिधी सहभागी झाले होते.